नमस्कार सगळ्यांना. माझं नाव ऋतुजा आणि मी रशियामध्ये स्टुडंट आहे. तर मी आज चालली आहे बाहेर. तर ह्या आमच्या पोरी आणि हा आमचा पांडा. आमच्या डोळ्याच्या समोरून 4 बस चालल्या गेल्या, पण आम्हाला जिथं जायचं होतं तिथली एक पण नाही. त्यामुळे आमच्या नशिबाला आणि ट्रॅम्पला शिव्या देतच होतो की तोपर्यंत हळूच ही कोणतरी येताना दिसलं. लय खुश झालो बघा की वाव बस आली, पण आतमधली गर्दी बघून डायरेक्ट इंडियाची आठवण आली मला. आणि त्यानंतर बसमधनं उतरलो तर म्हटलं तुम्हाला पण जरा व्ह्यू दाखवावं, कारण 4 दिवस झालं पाऊसच उतरत नव्हता. आज उतरलाय त्यामुळे कुठं बाहेर निघलोय आम्ही. तर कॅफेत गेलो, एका जागा बसलो, तिथलं ॲस्थेटिक बघितलं, पण काय पटलं नाही. गर्ल्स थिंग हो म्हणून उठून दुसऱ्या जागेवर गेलो. तर खायचं प्यायचं साधन आलंच होतं, तर म्हणलं आधी पोट भरावा. पोट भरलं की असे रिकामे धंदे सुचतात. ओ जी ट्रूथ अँड डेअर खेळलो आम्ही. एवढ्याने काय पोरींच्या अंगातली मस्ती जाती वय, एकीला डायरेक्ट बाथरूम मध्येच बंद केलं. आता एवढे कुठाने केलेच होते तर एखादा म्हणतं आता घरी जावं, पण नाही, आमच्या अंगातली मस्ती कुठं संपतीये. आम्ही निघालो परत हिंडायला. ही ब्लॅक स्क्रीन दिसतेय का, इथं ना पावसात सुद्धा स्क्रीनवर पिक्चर वगैरे चालू असतात, पण आमचं नशीब उन्हात सुद्धा आमच्याकडे तिथं बंद होती स्क्रीन. पण व्ह्यू चांगला होता हो. मग म्हटलं अजून जरा थांबावाच इथं. मग जरा व्ह्यू व्ह्यू कॅप्चर केला, इकडून तिकडून फोटो काढले एवढ्यात थंडीत, पण तरी आमचं भागलं नाही. डायरेक्ट इकडं डोंगरांनी कुठं गेलतो काय माहिती. एवढ्याला म्हटलं व्ह्यू चांगला आहे, कुसाळ होते, कुसाळ बघून माघारी आलो आम्ही.